So hello dear students, good afternoon everybody. Myself Professor Yogesh Kadam. In this video we shall discuss the alpha amino acids. In the previous video we have seen the proteins, and proteins are made up of amino acids. Now why these are called alpha amino acid? Yanna alpha amino acid का म्हटले लेकरांनो? Because these are derived from carboxylic acid. Carboxylic अगोदर समजून घ्या. CH2 आपलं CH3 CO OH. This is the acetic acid. If I replace one hydrogen atom and if the place is given to amino group, now see it is amino acid. पण आता इथं राहिले CH2 आणि हा जो कार्बन आहे adjacent to carboxylic functional group, this carbon is alpha carbon, therefore it is alpha amino acid. Alpha amino acid. Now again I replace one hydrogen by R. आता हा जो अल्काइल ग्रुप आहे that may be different in all amino acid. We have total 20 amino acids. आपल्याकडे 20 amino acids आहेत लेकरांनो. Out of those 20 amino acids, 10 amino acids are essential amino acids and another remaining 10 amino acids are non-essential amino acids. जे अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत ते बाहेरून घ्यावे लागतात, ते एसेन्शियल अमायनो ऍसिड्स. ते सगळ्या डेफिनेशन्स वगैरे मी क्लिअर केलेले आहे. तर आता हे 10 अमायनो ऍसिड्स अगोदर सगळे अमायनो ऍसिड्स कसे लिहायचे, कसे लक्षात ठेवायचे ते बघणार आहे. नंतर त्यातले एसेन्शियल कसे लक्षात ठेवायचे आणि नॉन एसेन्शियल कसे लक्षात ठेवायचे तेही आपण बघणार आहे. तर हा अल्फा अमायनो ऍसिड, प्रत्येक अमायनो ऍसिड मध्ये हा आर ग्रुप चेंज होणार आहे. कधी तो हायड्रोजन असेल, कधी तो मिथाइल असेल, कधी तो आयसोप्रोपाइल असेल, कधी तो आयसोब्युटाइल असेल, वेगवेगळे आहेत. कधी तो फिनाइल रिंग असेल. तर ह्या आर मध्ये चेंजेस होणार आहेत आणि अमायनो ऍसिड बदलणार आहे. बाकीचे सगळे स्ट्रक्चर ऍज इट इज राहणार आहेत. देयर इज ओनली वन केस, एकच अशी केस आहे जी म्हणजे प्रोलीन. प्रोलीन मध्ये सगळं स्ट्रक्चर मर्ज झालेलं आहे. ते कसं आहे काय नाही आपण ते बघणार आहोत. नाउ वी शॅल डिस्कस द अल्फा अमायनो ऍसिड्स. नाउ रिमेंबर गाइज हाऊ टू रिमेंबर देम. अगोदर 20 ला 20 अमायनो ऍसिड्स लक्षात ठेवण्यासाठी एक अगोदर तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवणार आहे. काय लक्षात ठेवायचे बघा. गवळी PMT, गवळी PMT P, स्कॅग TT AG ला. हे अगोदर तुम्हाला एवढं सेंटेन्स पाठच करायचे. गवळी PMT P, स्कॅग TT AG ला. आपण जे 20 अमायनो ऍसिड्स शिकणार आहेत, आउट ऑफ दोज 20 अमायनो ऍसिड्स ऑल द अबोव रिटन सिरीज इज ऑफ न्यूट्रल अमायनो ऍसिड्स. हे सगळे कसे अमायनो ऍसिड्स आहेत लेकरांनो? हे वरचे सगळे अमायनो ऍसिड्स न्यूट्रल अमायनो ऍसिड. These 2 amino acids are acidic amino acids and these 3 amino acids are basic amino acids. तर आपल्या 20 अमायनो ऍसिड्स मधले 15 अमायनो ऍसिड्स न्यूट्रल आहेत, 2 अमायनो ऍसिड ऍसिडिक आहेत आणि 3 अमायनो ऍसिड बेसिक. बिकॉज दीज अमायनो ऍसिड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द VVSA type of questions, multiple choice questions in the boards and for competitive exam CET, JEE, NEET. Because most of the time in the 2019 as well as in the previous year exam in the NEET and JEE, so many times amino acids are asked. त्यांचे स्ट्रक्चर विचारतात. कुठल्यामध्ये सल्फर आहे, कुठल्यात अमायनो ग्रुप जास्त आहेत, कोणता बेसिक आहे, कोणता ऍसिडिक आहे, ड्रॉ द स्ट्रक्चर किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज दिस अमायनो ऍसिड. त्याच्यामुळे आपल्याला 20 अमायनो ऍसिड जर आपल्याला एकही मार्क जर कटू द्यायचा नसेल प्रोटीन सेक्शन मधला तर आपल्याला याला सोडता येणार नाही लेकरांनो. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या अमायनो ऍसिड्सवर लिहून कमांड आणायचं, पण लिहायची जास्त गरज नाही. मी तुम्हाला इतक्या सोप्या ट्रिक देणार आहे की त्याच्यामुळे तुमचा हा सगळा आयडिया क्लिअर होणार आहे. तर पहिली ट्रिक तर कळाली कसे 20 अमायनो ऍसिडचे नावं लक्षात ठेवायचे. सिरीज बघा. गवळी PMT P, स्कॅग TT AG ला. ओके. नाव आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत? द फर्स्ट अमायनो ऍसिड इज ग्लायसिन. बघा ह्याच्या नाव बघा. दिस इज ग्लायसिन, दिस इज अलॅनिन, दिस इज V फॉर व्हॅलिन, L फॉर ल्युसिन, I फॉर आयसोल्युसिन, P फॉर प्रोलिन, P for phenylalanine,
phenylalanine, M for methionine, T for tryptophan, T for tryptophan, इथपर्यंत आलोत आपण tryptophan. नंतर this P for proline, sequence न मी लिहिलोय proline. Then now we are coming up to this. This is S for serine, then cysteine, then asparagine, then G for glutamine, then T for threonine. पहिला टी आहे ट्रिप्टोफॅन साठी, हा पहिला टी. दुसरा आहे थ्रिओनाइन साठी आणि तिसरा टी आहे टायरोसिन. दिस इज टायरोसिन. तर हे वरचे जे सगळे झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अमायनो ऍसिड्स आर न्यूट्रल. त्याचे स्ट्रक्चर कसे लक्षात ठेवायचे ते आपण बघणार. नंतरचे खालचे दोन ऍसिड याच्यामध्ये पहिला आहे ऍस्पार्टिक ऍसिड, दुसरा जी आहे हा ग्लुटामिक ऍसिड. मी 20 अमायनो ऍसिडचे फक्त इनिशियल लेटर घेतले. जी फॉर ग्लुटामिक ऍसिड, एल फॉर लायसिन, ए फॉर अर्जिनाइन and H for histidine. तर हे झाले 20 अमायनो ऍसिडच्या अगोदर आपल्याला नाव आले पाहिजे. आता स्ट्रक्चर बघा. मी असाच सिक्वेन्स का घेतला कारण याच्यावरून तुम्हाला एकावर एक अवलंबून स्ट्रक्चर आहेत. मॅक्झिमम स्ट्रक्चर डिपेंडंट ऑन प्रिव्हियस स्ट्रक्चर आणि त्याच्यामुळे मी हा सिक्वेन्स घेतलेला आहे. बुकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या सापडेल पण माझ्या ट्रिकनुसार मला हा सोपा वाटतोय म्हणून बघा. पहिल्यांदा ग्लायसिन. एक लक्षात ठेवा, रिमेंबर गाइज, दिस ग्लायसिन इज द ओनली अमायनो ऍसिड विच इज अकायरल. हा एकच अमायनो ऍसिड आहे जो कसा आहे अकायरल, ज्याच्यातला सेंटरचा कार्बन ऍटम 4 वेगवेगळ्या ऍटम और ग्रुपला जोडलेला नाही. एकटाच ग्लायसिन हा अकायरल आहे. रिमेनिंग 19 अमायनो ऍसिड्स आर कायरल अमायनो ऍसिड्स. त्यामुळे हे अगोदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी महत्वाचा पॉईंट. दिस इज ओनली द ग्लायसिन दॅट इज अकायरल. नाव हाऊ टू राईट द स्ट्रक्चर. आता बघा स्ट्रक्चर कडे कसं जायचं. पहिल्यांदा मी आताच तुम्हाला सांगितलं आपला अमायनो ऍसिड्स कसा आहे. NH2 बघा, COOH. ओके, हा इथं जो ग्रुप आहे तो R आहे आणि एक दाखवणार आहे मी H. एक बॅक ऑफ द प्लेन, फ्रंट ऑफ द प्लेन अँड 2 इन प्लेन. कारण आपण कुठलाही सेंटर कायरल मॉलिक्युल असा दाखवतो. एक फ्रंट ऑफ द प्लेन, एक बॅक ऑफ द प्लेन अँड 2 इन प्लेन. कुठलाही टेट्राहायड्रल कार्बन असा असतो. तर आपला हा आर बदलत जाणार आहे प्रत्येक वेळेस. फक्त याच्यात चेंज कुठे, बाकी सगळी स्पेसीज ऍज इट इज राहणार आहे एक्सेप्ट प्रोलिन. फक्त कुणाला सोडून, ह्या प्रोलिनला सोडून बाकी सगळ्यांमध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर कॉमन दिसणार. एवढं सर्कल केलं. देर इज ओनली चेंज इन द आर ग्रुप. अल्काइल ग्रुप बदलणार. अल्काइल म्हणजे मग कोण, एच असेल काही असेल. तर आता बघा मी पहिलं स्ट्रक्चर लिहिलोय ग्लायसिन. ग्लायसिन साठी परत ऍज इट इज NH2 COOH. एक फ्रंट ऑफ द प्लेन, एक बॅक ऑफ द प्लेन. बॅक ऑफ द प्लेन सुद्धा H, फ्रंट ऑफ द प्लेन सुद्धा H. आता हा कायरल कार्बन नाही कारण हा कार्बन NH2 COOH ला 2 वेगवेगळ्याला जोडलाय, तिसऱ्याही H ला जोडलाय पण चौथाही H आहे म्हणून हा एक कायरल. म्हणजे 4ही वेगवेगळे ऍटम नाहीत म्हणून हा एक कायरल. हा झाला ग्लायसिन. दुसरा आहे अलॅनिन. आता अलॅनिन बघा मध्ये बघा परत NH2 COOH. हा तुमचा बॅक ऑफ द प्लेन H, फ्रंट ऑफ द प्लेन. आता Hच्या जागेवर मी इथं काहीच लिहिलं नाही. याचा अर्थ हा कोण असतो, CH3 मिथाइल ग्रुप. हा झाला कोणता, अलॅनिन. व्हॅलिन मध्ये काय करायचं बघा, परत NH2 H COOH आणि ह्या फ्रंट ऑफ द प्लेनला काय करायचंय हे बघा, लाईक दिस 2 मिथाइल ग्रुप्स. दिस इज व्हॅलिन. दिस इज व्हॅलिन म्हणजे एक वाढला. कसा वाढला, तुमच्या या ग्रुपला मिथाइल जोडला. बरोबर आहे. आता ल्युसिन मध्ये काय होणार आहे, ह्याच्यात पुढे आणखीन एक वाढणार आहे. कसा, NH2 COOH. हा फ्रंट ऑफ द प्लेन, हा H बॅक ऑफ द प्लेन, लाईक दिस. हा पुढे सरकला. आता अगोदर दोन्ही
मिथाईल मिथाईल होते, तर दोन्ही मिथाईल पुढे झाले, एक कार्बन एक्स्ट्रा वाढला इथं, बरोबर आहे. तर हा झाला ल्युसीन. आयसोल्युसीन मध्ये आता ह्याच्यात बघा एक 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 वाढायला कार्बन. याच्यात काय करायचं परत आपल्याला, NH2 COOH, एक बॅक ऑफ द प्लेन H. आता फ्रंट ऑफ द प्लेनला हे बघा, हा कोण आहे, आयसोल्युसीन. फक्त या आयसोल्युसीन मध्ये सॉरी, हा फ्रंट ऑफ द प्लेन, आणि हा वाढलेला CH3 CH3 CH आणि ह्याला आता एक CH3 जोडायचा आहे. फक्त एक आहे, म्हणजे या ल्युसीनला इथं मिथाईल ग्रुप जोडला की तो कोण बनला, आयसोल्युसीन. तर हा व्हॅलिन, ल्युसीन, आयसोल्युसीन, एक मिथाईल वाढला, ल्युसीन मध्ये मिथाईल वाढला की तो कोण झाला, आयसोल्युसीन. आता फिनाईल नाही, फिनाईल म्हणलं की बेन्झीन रिंग असणारच आहे तिथं, हे बघा, म्हणून बेन्झीन रिंग काढली, फिनाईल. बाकी अलॅनिन, हा अलॅनिन, ह्या अलॅनिनच्या एक CH3 मधला H काढला आणि त्याची जागा फिनाईलला दिली, म्हणून फिनाईल अलॅनिन. बाकी स्ट्रक्चर सेम, हा फ्रंट ऑफ द प्लेन, हा H बॅक ऑफ द प्लेन, बाकीचे हा NH2 आणि हा COOH. कोणता झाला, फिनाईल आहे. मिथायोनिन, मिथायोनिन, थायोन, मी म्हणजे मिथाईल, थायो म्हणजे सल्फर. बघा सल्फर असणारा अमायनो ऍसिड कोण आहे, मिथायो. थायो म्हणजे सल्फर, मी म्हणजे मिथाईल, म्हणजे मिथाईल जोडलाय. तुम्ही CH3 सुद्धा लिहू शकता. तो कुणाला जोडलाय, थायोला, मिथायो. हे बघा, तो कुणाला, एक फ्रंट ऑफ द प्लेन, हा फ्रंट, हा बॅक, हा NH2 आणि हा COOH, मिथायोनिन. दुसरा कोणता आहे आता, मिथायोनिन झालं की ट्रिप्टोफॅन. मिथायोनिन झालं की ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन मध्ये काय करायचं बघा, दिस इज द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, NH लाईक दिस, हेअर डबल बॉन्ड, आणि ह्याला तुमचा कोण जोडायचा आहे, हा एक फ्रंट ऑफ द प्लेन, दुसरा बॅक ऑफ द प्लेन, बाकीचा NH2 आणि COOH. हा कोणता झाला तुमचा, ट्रिप्टोफॅन, T फॉर ट्रिप्टोफॅन. देन प्रोलिन. प्रोलिनच एक असं स्ट्रक्चर आहे, प्रोलिनला मी इथं काढतो. प्रोलिन मध्ये काय होतं बघा, ह्यालाच फ्रंट ऑफ द प्लेन घेतले त्या प्रोलिनच्या इकडे, हा इथंच NH मर्ज आहे, आणि इथंच एक H बॅक ऑफ द प्लेन गेलाय, आणि इथंच COOH आहे. म्हणजे तुमचा कायरल सेंटर या 5 मेंबर्ड रिंग मध्ये एकच असं स्ट्रक्चर आहे जिथं R तुमचा वेगळा नाही याच्यापासून, इथंच एवढीच रिंग ह्याच्यामध्ये मर्ज झालेली आहे. दिस इज प्रोलिन. हा कोण झाला, प्रोलिन झालं. इथपर्यंतचे हे स्ट्रक्चर वरचे झाले. प्रोलिनच्या नंतर आता सेरिन. सेरिन मध्ये काय आहे लेकरांनो, परत आपला सेम NH2, खालची COOH साइड, देन ऍट अबोव देर इज OH ग्रुप. बघा सेरिन मध्ये OH, इकडचा तर एक बॅक ऑफ द प्लेन H तर ठरलेलाच आहे सगळ्यामध्ये, बॅक ऑफ द प्लेन. सिस्टीन मध्ये काय आहे बघा, NH2 COOH. सिस्टीन मध्ये परत एक फ्रंट ऑफ द प्लेन, एक बॅक ऑफ द प्लेन. ह्याच्यात OH आहे सेरिन मध्ये, सिस्टीन मध्ये SCH घ्यायचा आहे. परत बघा सल्फर असणार आहे, दोन आहेत सल्फर असणार आहे, एक मिथायोनिन आणि सिस्टीन. इथं एस आहे, OH च्या जागेवर फक्त SH द्यायचा, सेरिन आणि सिस्टीन एवढाच फरक आहे, OH SH. देन ऍस्पार्जिन. ऍस्पार्जिन मध्ये काय करायचं बघा, NH2 C डबल बॉन्ड O बघा, आणि याला फ्रंट ऑफ द प्लेनची एक रिंग जोडायची, आपलं फ्रंट ऑफ द प्लेनचा एक बॉन्ड, बॅक ऑफ द प्लेन H, इथं NH2 आणि इथं COOH, इथं NH2 आणि इथं COOH, लाईक दिस इज NH2 अँड हिअर इट इज COOH. ऍस्पार्जिन. ग्लुटामिन मध्ये फक्त आता ह्या ऍस्पार्जिन मध्ये एक कार्बन वाढला की तो ग्लुटामिन बनणार आहे. म्हणजे काय चेंज, NH2 C डबल बॉन्ड O, एक कार्बन वाढवायचा आहे, आणि तिथून मग नंतर हे कार्बन एक्स्ट्रा वाढलाय, आणि इथं नंतर फ्रंट ऑफ द प्लेनचा बॉन्ड एक, हा H बॅक ऑफ द प्लेन, देन NH2 अँड COOH. दिस इज द ग्लुटामिन. ऍस्पार्जिन मध्ये NH2CO, ग्लुटामिन मध्ये NH2COCH2. म्हणजे फक्त यातले ह्या इथं CH2 आहे, आणखीन एक CH2 वाढला, इथं ऑलरेडी एक CH2 होता, एक CH2 वाढला की तो ग्लुटामिन. देन 309. 309 मध्ये काय करायचंय, परत तुमचा एक फ्रंट ऑफ द प्लेन, एक बॅक ऑफ द प्लेन, खाली तुमचे रेग्युलर NH2 COOH, आणि याला एक OH द्यायचा, एक मिथाईल द्यायचा.
एक मिथाईल आणि एक OH तुमच्या फ्रंट ऑफ द प्लेनच्या बॉन्डला कार्बनला जोडला तर हा कोणता झाला 309. आणि इथला मी आता टायरोसिन साठी हा प्रोलिन मोडायलोय. प्रोलिन टायरोसिन मध्ये काय करायचंय, यू हॅव टू राईट बेन्झिन रिंग. बेन्झिनला OH जोडायचा आहे आणि त्याला तुमचा हा फ्रंट ऑफ द प्लेनचा एक बॉन्ड, हा बॅक ऑफ द प्लेनचा H आणि हा NH2 आणि हा COOH. स्ट्रक्चरवर डिपेंड. एस्पार्जिनवर ग्लुटामिन डिपेंड आहे. 309 मध्ये दोन्ही फोड करायची, इथल्या कार्बन ॲटमची एक OH आणि एक मिथाईल. आणि टायरोसिनला काय करायचं, बेन्झिन रिंगला OH जोडून त्याला तुमच्या फ्रंट ऑफ द प्लेनच्या कार्बनला जोडायचं. तर असा झाला हा टायरोसिन. ओके. देन ऍस्पार्टिक ऍसिड. आता ऍस्पार्टिक ऍसिड मध्ये काय करायचं, ऍस्पार्जिन आणि ग्लुटामिन. ऍस्पार्जिन आणि ग्लुटामिन तसेच हे दोन ऍसिड आहेत. हे आहेत ऍस्पार्जिन ग्लुटामिन. याच्यातल्या NH2 च्या जागी जर मी OH दिला तर ते झाले ऍसिड. कसे बघा, OH C डबल बॉन्ड O, फ्रंट ऑफ द प्लेन H, NH2 अँड COOH. हा झाला ऍस्पार्जिन. बघा NH2 च्या जागी OH आणि ग्लुटामिन मध्ये परत NH2 च्या जागी OH. हा OH डबल बॉन्ड O, बाकी सेम CH2 फ्रंट ऑफ द प्लेन, H बॅक ऑफ द प्लेन, हेअर NH2 अँड हेअर COOH. फक्त NH2 च्या जागी OH आला की ग्लुटामिक ऍसिड, ग्लुटामिन ग्लुटामिक ऍसिड, ऍस्पार्जिन ऍस्पार्टिक ऍसिड. NH2 च्या जागी कारण COOH तयार झाला, COOH म्हणून ऍसिड, COOH आला म्हणून ऍसिड. आता नेक्स्ट लायसिन. लायसिन मध्ये काय करायचं हे बघा, NH2 इथं CH2 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 तीन CH2, देन फोर्थ CH2 त्याला H खाली ऍज इट इज आपला NH2 COOH. आर्जिनाइन. आर्जिनाइन मध्ये काय करायचं बघा, आर्जिनाइन मध्ये तुम्हाला हेअर NH2 डबल बॉन्ड CNH, देन अगेन NH. बघा इथं NH, इथं NH, इथं NH2 अँड देन युअर फ्रंट ऑफ द प्लेन, बॅक ऑफ द प्लेन. बघा इथं एक CH2 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 तीन CH2 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 अँड देन युअर NH2 अँड हेअर COOH. दिस इज arginine. अँड ॲट लास्ट हिस्टिडीन. हाऊ टू राईट द हिस्टिडीन, हा H ऍज इट इज. हिस्टिडीन कसं लिहायचंय आता, हिस्टिडीन मध्ये तुम्हाला लाईक दिस, इथं N डबल बॉन्ड, हेअर ऑल्सो डबल बॉन्ड, हेअर NH, ही एक रिंग काढायची. दिस इज हेट्रोसायक्लिक रिंग. आणि याला तुमचा परत फ्रंट ऑफ द प्लेनचा बॉन्डचा कार्बन, हा बॅक ऑफ द प्लेनचा H, NH2 आणि COOH. हे झाला हिस्टिडीन. तर हे तीन तुमचे बेसिक अमायनो ऍसिड, हे ऍसिडिक अमायनो ऍसिड आणि 15 न्यूट्रल अमायनो ऍसिड. हे झाले अमायनो ऍसिडचे स्ट्रक्चर्स. आता ह्याच्यातले ऍसिडिक कोणते आहेत, बेसिक कोणते आहेत? 10 ऍसिडिक आहेत, 10 बेसिक आहेत. मी खालचे मोडायले. 10 ऍसिडिक आहेत, 10 बेसिक आहेत. तर ती 10 ऍसिडिक आणि 10 बेसिक, सॉरी 10 एसेन्शियल आणि 10 नॉन एसेन्शियल आहेत. 10 एसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत आणि 10 नॉन एसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. 10 नॉन एसेन्शियल अमायनो ऍसिड. त्याच्यासाठी जी ट्रिक आहे कसे लक्षात ठेवायचे, एसेन्शियल अमायनो ऍसिड्सची ट्रिक बघा. इवलिशी, इवलिशी, मारुती, इवलिशी, इवलिशी, मारुती, पळते. इवलिशी मारुती का, इवलिशी मारुती, पळते, हल्ली, हल्लीसाठी HAL, हल्ली फार, फार आपल्याला घ्यायचं. इवलिशी मारुती, पळते, हल्ली, फार. आणि नॉन एसेन्शियल साठी लक्षात ठेवायचे, अग, 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 नवरा बायकोला म्हणाला, अग, 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 पळ. सचिन, सचिनच्या स्पेलिंग मध्ये SC येते. सचिन तेंडुलकर आला. अग, 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 पळ, सचिन तेंडुलकर आला. आलाही धरायचं नाही, इकडचं फार धरायचं नाही. तर हे 10 एसेन्शियल आणि 10 नॉन एसेन्शियल. आता एसेन्शियल मध्ये कोण, आय म्हणजे आयसोल्युसिन, आय म्हणजे आयसोल्युसिन, व्ही फॉर व्हॅलिन वर आलेलेच नाव. आता
स्ट्रक्चरवर कळालेत कसे एकावर एक डिपेंडंट आहे. तर त्याच्यावर नाव हा आहे एल फॉर ल्युसीन, एम फॉर मिथिओनिन, एम फॉर मिथिओनिन, टी फॉर ट्रिप्टोफॅन, टी फॉर ट्रिप्टोफॅन, पी फॉर फिनाइलएलेनिन, T for phenylalanine. Then this T for threonine. This H for शेवटचे आपले हिस्टिडीन, हे लावाले इथं हाल केले त्याला आपण हल्ली. हिस्टिडीन हे सगळे बेसिक, आर्जिनाइन आणि लायसिन. तर हे झाले 10 एसेन्शियल. आणि नॉन एसेन्शियल मध्ये अलॅनिन, A for alanine, G for glycine, पहिले alanine glycine, then aspargine glutamine, AG, aspargine and glutamine, बघा हे नॉन एसेन्शियल मध्ये. देन खालचे ऍसिडिक दोन इथले AG वाले कोणते, ऍस्पार्टिक ऍसिड, बघा बेसिक वाले पण हे तुमचे न्यूट्रल वाले पण ऍस्पार्जिन ग्लुटामिन, ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटामिक ऍसिड. अँड देन पी फॉर इकडचा प्रोलीन, इकडेही पळ आला, इकडेही पळते आला. इव्लिशी मारुती पळतेसाठी फिनिलॅलेनिन आणि थ्रिओनाइन हल्ली. इकडं आहे प्रोलीन, पळसाठी इथं प्रोलीन आहे, अग पळ प्रोलीन. देन सचिन साठी आपला सेरिन, सेरिन सिस्टीन, सचिन सेरिन सिस्टीन, बघा सचिन सेरिन सिस्टीन. आणि तुमचं टी फॉर टायरोसिन, तेंडुलकरला टायरोसिन, हा टायरोसिन. इकडचा टी थ्रिओनाइन, इकडचा टी ट्रिप्टोफॅन, एम फॉर मिथिओनिन. तर हे 10 एसेन्शियल, इव्लिशी मारुती पळते हल्ली फार, आणि अग पळ सचिन तेंडुलकर आला. हे एसेन्शियल आणि हे नॉन एसेन्शियल अमायनो. आता न्यूट्रल का म्हटलं आपण, न्यूट्रल अमायनो ऍसिडची व्याख्या पाहिली आहे, ज्याच्यात अमायनो ग्रुप आणि ऍसिडिक ग्रुप दोन्ही समान आहेत. NH2 आणि COH एकच दिसणार, समान दिसणार, जेवढी का दिसणार, NH2 जेवढे तेवढे COH, म्हणून तो न्यूट्रल. ऍसिडिक मध्ये COH तुम्हाला जास्त दिसतील. स्ट्रक्चर मध्ये व्हिडिओ तुम्ही रिव्हर्स करून पहा, मागं बॅक घेऊन पहा. ऍसिडिक दोनच आहेत, ऍस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड. का तसं म्हटलेलं आहे, कारण त्याच्यात COH ग्रुप जास्त आहेत, NH2 कमी आहेत, म्हणजे ऍसिडिक ग्रुप जास्त आहेत, बेसिक कमी आहेत. आणि तिसरे जे 3 आहेत, लायसिन, आर्जिनाइन आणि हिस्टिडीन, हे जे 3 आहेत ह्याच्यामध्ये बेसिक ग्रुप जास्त आहेत आणि ऍसिडिक ग्रुप कमी आहेत, म्हणजे COH कमी आहेत. म्हणून शेवटच्या तिसऱ्यामध्ये NH ची संख्या जास्त होती, बघा NH, NH2, NH, NH2, म्हणजे अमायनो ग्रुप जास्त आहेत, म्हणून म्हणजे बेसिक ग्रुप जास्त आहेत. COH कमी आहेत म्हणजे ऍसिडिक ग्रुप कमी आहेत, म्हणून ते 3 बेसिक, 2 ऍसिडिक आणि 15 न्यूट्रल अमायनो ऍसिड. तर ह्याचा सतत रिपीट सराव करा. यू विल गेट द आयडिया, यू विल गेट द कमांड ऑन 20 अमायनो ऍसिड्स. Hope you understood all the tricks and the criteria, how to write, how each structure is dependent over each other, कसे एकमेकावर अवलंबून आहेत. So this is the amino acid sub article from the protein. Thank you guys.